मुद्द्यांच्या आधारे गोष्ट लिहिताना विचारात घ्यायच्या गोष्टी. मुद्द्यांमध्ये दिलेल्या व्यक्तींचे सविस्तर वर्णन करावे. मुद्द्यांमध्ये स्थळ, निसर्ग, गाव, बाजार, शाळा, बाग वगैरे दिले असेल तर त्या स्थळाचे वर्णन करावे. मुद्द्यांवरून गोष्टीची मध्यवर्ती कल्पना निश्चित करावी. गोष्ट पूर्ण होण्यासाठी संबंधित पात्रांची निवड करावी. पात्रे मर्यादित असावेत. मुद्द्यांचे बारकाईने निरीक्षण करून घटनेचा क्रम निश्चित करावा. घटनेची सुरुवात, समस्या, समस्येची सोडवणूक, समाधानकारक शेवट असा सर्वसाधारण क्रम असावा. गोष्टीला अनुरूप नाव द्यावे. थोडक्यात कथेची सुरुवात, कथेचा मध्य आणि कथेचा शेवट अशा प्रकारे आपण मुद्द्यांच्या आधारे गोष्ट लिहू शकतो. खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे गोष्ट लिही. एक चिंगी नावाची मुलगी असते. ती एकदा डिंक गोळा करण्यासाठी जंगलात जाते. डिंक गोळा करते, खेळते, फळं खाते झाडाचे आणि घरी जायला निघते तर रस्ता चुकते. रस्ता सापडत नाही तिला. जंगल खूप घनदाट होते. रस्ता चुकते. सायंकाळ होते. तिला घराची आठवण येते. आई बाबांच्या काळजीचा विचार येतो. ती घाबरते. तेवढ्यात तिला वन विभागाचे कार्यालय दिसते. चिंगी त्या कार्यालयात जाते. कार्यालयात जाऊन सर्व घटना सांगते. वन कर्मचारी घरी आणून सोडतात. त्या पाहून आई बाबा आनंदी होतात. गोष्टीचे नाव हुशार चिंगी. खूपच छान. खालील मुद्द्यांच्या आधारे गोष्ट लिही.